हा, कमीत कमी लाज वाटायला पाहिजे राजू. असं नसतंय की तुम्हाला तर तो मेल्याच्या नंतरही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला 20,000साठी पेशंट म्हणजे मी 20,000 रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला, ते तरी तुम्ही पेशंट देत नाही. तुम्ही काय माणसं आहेत का? बिचारे ते कोणीच नाही, पुन्हा तिला नवरा मेलाय आणि ती रडायली माझ्यापाशी. एका महिलेने तिची नवऱ्याची बॉडी मिळवण्यासाठी दवाखान्यातील संपूर्ण बिल न भरल्यामुळे तिच्या नवऱ्याची बॉडी ताब्यात देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्यामुळे थेट महिलेने संतोष बांगर यांना फोन केला व सर्व परिस्थिती सांगितली. महिला चक्क 80,000 रुपये भरण्यास तयार होती व उरलेले 20,000 मी भरतो असे म्हणून त्यांनी सांगितले. परंतु हॉस्पिटलने असे सांगितले की संपूर्ण बिल भरल्याशिवाय बॉडी परत मिळणार नाही. तेव्हा संतोष बांगर यांनी डॉक्टरला चांगलंच झापलं आहे. हॅलो, हा, दादा बोलताय का? कोण बोलताय? मी परभणीहून बोलते, दवाखान्यामधून. हा, आमचे मालक हे वारले, ऍडमिट केलं जरा. कुठलचे आहेत तुम्ही? वारले आता 3 वाजता. कुठलचे आहेत तुम्ही? इथं ते परभणीला ते एक आनंदी हॉस्पिटल आहे, रसाळ साहेबाचा दवाखाना. अहो, कुठलचे आहेत तुम्ही? जोड परळी इथं जवळ बाजाराजवळ. हा, मग? तर दादा मी त्याला द्यायला माझ्याकडे आहे 80,000 रुपये. ते म्हणायत मी नाही बाडी देत म्हणायत. आता मी कुठून देऊ यायला 2-3 ते 80,000 रुपये बी द्यायचे नाही, तसंच ठेवा म्हणावं तुमच्याकडे बॉडी. ते म्हणाले तर फोन लावून द्या, मी बोलतो कोण आहे तर. हा, द्या, कोण आहे तर द्या फोन लावून. कोणाचा दवाखाना आहे? रसाळ साहेब. हा, द्या फोन द्या. सर बांगर साहेब आहे, रसाळ सरांना फोन द्या. हॅलो, हा, डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार सर. नमस्कार. काय नाही, ते 3 वाजल्यापासून काय मला वाटते डेड बॉडी तिथं डेड झालाय पेशंट. आता ते काय किती बिल झालंय? सर त्यांचं 1,97,000 बिल झालेलं आहे. काय काय झालं काय पेशंटला? सर त्यांना त्यांचं हार्ट कमजोर होतं, त्यांना हृदयाचे झटके यायचे. तर त्याच्यासाठी तो पेशंट नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवर होता. पेशंट कार्डिओजेनिक शॉक मध्ये होता, बीपी वगैरे. बाकी काय मग आपण काय म्हणजे काय अँजिओप्लास्टी केली का बायपास केलं, काय केलं? नाही सर, व्हेंटिलेटरवर होतं पेशंट 14 दिवस. 14 दिवस म्हणलं तरी डॉक्टर साहेब 1,97,000 खूप झालं ना हो बिल. सर त्यांना टेम्पररी पेसमेकर आणि बाकीच्या गोष्टी होत्या त्यांना. किती असल्या तर तुम्हाला सांगतो मी, त्याच्यातच आहे ना हो. आता ते घ्या त्याचे 80,000 रुपये. तर आतापर्यंत आपण त्यांच्याकडून एक पैसाही न घेता पूर्ण ट्रीटमेंट दिली. 80,000 रुपये देतात वाटते डॉक्टर साहेब ते. हो सर, मग ऍटलिस्ट त्यांनी 30 पर्यंत तरी भरावं. मी म्हणलं त्यांना 70. जाऊ द्या, आता तेवढ्यामध्ये घ्या ऍडजस्ट करून. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. सर म्हणजे मी तुम्हाला म्हणून म्हणतो त्यांना ऍटलिस्ट 1,00,000 रुपये तरी द्यायला सांगा. कारण खूप ऑक्सिजन आणि बाकीच्या गोष्टी त्यांना मान्य. इकडे ऐका ना डॉक्टर साहेब, इकडे ऐका की पेशंट जर वाचला असतं तर काही वाटलं नसतं हो. पण आता ते बिचारे ते कोणीच नाही, पुन्हा तिला नवरा मेलाय आणि ती रडायली माझ्यापाशी. पण म्हणजे मी एक काम करा, 80,000 रुपये तुम्ही घेऊन टाका, मी 20,000 रुपये देऊन टाकतो. फोन पे नंबर SMS करा, मी देऊन टाकतो. ओके, हो, देऊन टाका पेशंट त्यांना. हॅलो हॅलो दादा, बोला बरं. ते हॅलो दिले म्हणाले पैसे टाकले नाहीत, बोला एकदा. द्या त्या डॉक्टरला फोन. एकदा टाका म्हणाले. अरे टाका नाही, त्याला द्या फोन त्या डॉक्टरला. हॅलो हॅलो हा हॅलो सर. अरे द्या ना, ते पेशंट सोडून द्या ना, पैसे टाकतो म्हणलं ना तुम्हाला. मेल्याच्या नंतरही तुमच्या माहितीसाठी तुम्ही एवढं दुपारी 3 वाजल्यापासून पेशंट तुम्ही रोखून धरलाय. काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा? पेशंट मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता? हा, 14 दिवसाचं बिल 1,97,000 रुपये केलं. कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं? हा, 1,97,000 रुपये बिल कशाला म्हणतात हो? आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की व्हेंटिलेटरवर आहे, फलान आहे. चुकीचं नाही आहे तुमचं, वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं? हॅलो हो सर, सांगा की तुम्ही 1,97,000 रुपये बिल तुम्ही करायले. 14 व्हेंटिलेटरवर पेशंट आहे म्हणता. आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल, किती डॉक्टर आहेत तुमच्याकडे?
आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण, आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर? नाही सर, म्हणजे पेशंटला कल्पना दिलेली होती तुम्हाला. अरे पेशंटला कल्पना दिली ती, आपल्याकडे काय सर तुम्ही कोण सर्जन आहेत, MD आहेत, न्यूरो सर्जन आहेत? जर सर त्यांनी रिसेप्शनला अहो दादा इकडं ऐका ना, मला एवढंच सांगा तुम्ही तुमच्याकडे न्यूरो सर्जन कोण आहे? न्यूरो सर्जन नाही सर, ते कार्डिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर गोविंद रसा सर, DM. काय लावला धंदा? इतकं पेशंट खोटं 14 दिवसाचं बिल 1,97,000 रुपये कुठं होतंय का हो? हा कमीत कमी लाज वाटायला पाहिजे राजू, असं नसतंय. आणि ती बाई 80,000 रुपये द्यायली तुम्हाला, तर तो मेल्याच्या नंतरही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला 20,000साठी पेशंट म्हणजे मी 20,000 रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला, ते तरी तुम्ही पेशंट देत नाही. तुम्ही काय माणसं आहेत का? खाटकं आहेत का तुम्ही? पेशंट देऊन टाका ते ताबडतोब त्यांना. चालेल सर, ओके. देऊन टाका पेशंट ते. हॅलो, हा घ्या ते पेशंट तुमच्या ताब्यात घ्या आणि निघून या. हो आणा गेले थोडी. हा जा. बरं. हो, काळजी करू नका, काही वाचलं तर मला फोन करा. बरं. हो, दादाला घरी बसू. काळजी करू नको बाई, सांगितलंय मी.